तर आजच्या सुनावणीनंतर खासदार संजय राऊत आणि नरेश म्हस्केंमध्ये चांगली जुंपलेली पाहायला मिळालं। दोन्ही नेत्यांनी काय आरोप प्रत्यारोप केले ते बघूया। या देशाच्या निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीनं सुनावणी घेतली, सुनावणी न घेता, मला वाटतं नाही का, कोणतीही सुनावणी न घेता एका फुटीर गटाला पक्ष आणि चिन्ह म्हणून मान्यता दिली, ते किती बेकायदेशीर आहे। पक्ष संघटना फुटलेली नाही, विधिमंडळ पक्षातली फूट म्हणजे पक्षातली फूट नाही, याच्यावरच आज युक्तिवादाचा जोर होता। युबीटीच्या युक्तिवादामध्ये इतर मुद्दे नसल्यामुळे केवळ निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्याला विलन ठरवण्याचा ते प्रयत्न करत आहेत पहिल्या दिवसापासून। त्यात वेगळं काही नाही आहे आणि विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली आणि राजकीय पक्षात फूट पडली नाही, राजकीय पक्ष वेगळा, विधिमंडळ पक्ष वेगळा, अशा पद्धतीच्या जे काही युक्तिवाद चाललेत, मला एवढंच सांगायचं आहे का फक्त लोकप्रतिनिधीच्या जीवावर नाही निवडून आलो, कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या सोबत आहेत म्हणून आम्ही निवडून आलेलो आहोत, यांच्यासोबत नव्हते म्हणून यांची ही अवस्था झालेली आहे। हा निर्णय देताना जो एक घटनात्मक घोटाळा त्याने केलेला आहे, संविधानिक घोटाळा म्हणतो, आतापर्यंत आर्थिक घोटाळे झाले, इतर घोटाळे झाले, पण निवडणूक आयोगानं घटनेचाच घोटाळा केला, संविधानात्मक घोटाळा केलेला आहे। अगोदर निवडणूक आयोगाने निष्कर्ष ठरवला आणि मग नंतर नाही, आधी त्यांनी निर्णय ठरवला होता, निर्णय काय द्यायचा तो, आणि मग फक्त ऐकण्याचं किंवा कागदपत्र मागवण्याचं नाटक केलं। निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव होता, तो दबाव कोणाचा होता हे सगळ्यांना माहिती।